नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू. चला तर मग वेळ न घालवता तिळगुळाचे लाडू बनवूया. हे लाडू करायलाही सोपे आहेत, झटपट असे होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संक्रांत आपली फक्त एक दिवसावर येऊन राहिलेली आहे. हळदी कुंकवासाठी आपल्याला लाडू हे बनवायचे आहेत आणि गडबडीत होणारे, पटकन असे होणारे, अगदी चविष्ट असे हे लाडू होतात आणि करायलाही अगदी सोपे आहेत. तुम्ही बघू शकता, अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत, पावशेर शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे तूप घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे तो अर्धा किलो आणि पावशेर घेतलेला आहे. आता आपण या कढईमध्ये तीळ घालूया. छान असं तीळ भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मीडियम गॅसवर तीळ भाजायचे आहेत. तीळ जास्तही असं मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आहे, कारण तीळ जर करपले तर लाडू आपले कडू लागतील. आणि तीळ भाजतानाही काळजी घ्यायची आहे आपल्याला. तीळ जास्त पण असं भाजायचं नाही आहे, फक्त असं फुलले की आपण गॅस बंद करणार आहोत. छान असे आपण तीळ भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता तीळ कसे भाजले ते. छान असे आपले तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. तुम्हाला जवळून आणि दाखवते मी कॅमेऱ्यामध्ये तीळ कसे भाजले ते. छान असे आपले तीळ भाजून झालेले आहेत. तीळ आपण आता थंड करून घ्यायचे आहेत. याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणेही भाजून घेऊया. छान असे शेंगदाणे भाजून घेऊया आता. तुम्ही बघू शकता शेंगदाणे कसे भाजून झाले ते. असे शेंगदाणे भाजले म्हणजे त्याच्यावरचा पालाही छान असा निघतो. शेंगदाणे आपण थंड करून घेऊया. या प्लेटमध्ये मी शेंगदाणे काढून घेतलेले होते, ते आता थंड झालेत. आपण आता याचा पाला काढून घ्यायचा आहे. छान असा चोळून चोळून शेंगदाण्याचा पाला काढायचा. तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला पाला काही ठेवायचा नाही आपल्याला. असा चोळून पाला काढायचा आहे. शेंगदाण्याचा पाला काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले कसे दिसतात. असे शेंगदाणे दिसले पाहिजेत. आणि आता आपण हे वाटण करून घेऊया. तीळही बारीक करायचं आहे आपण मिक्सरला. आता थोडंसं असं जाडसर बारीक करायचं आहे शेंगदाणे आणि तीळ. तुम्ही बघू शकता तीळही थंड झालेले आहेत. आता आपण अगोदर तीळ बारीक करून घेणार आहोत. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण तीळ घालणार आहोत. तीळ घालायचे. तुम्ही बघू शकता तीळ आपले थंड झालेत, भाजून झाल्यानंतर कसे दिसतात ते. आता आपण हे बारीक करताना सुद्धा थोडंसं असं जाडसरच बारीक करायचं आहे. या वाटीमध्ये आपण थोडंसं तीळ बाजूला काढून ठेवूया यातलंच. तुम्ही बघू शकता हे भाजलेलं तीळ आपण या वाटीमध्ये थोडंसं बाजूला काढून ठेवायचं. शेंगदाणे आणि तीळ बारीक करून झाल्यानंतर मोठे मोठे जाडसर वाटून झाले ना, तर आपण हे अखंड तीळ ही लाडवामध्ये घालणार आहोत. तुम्ही बघू शकता सगळं बारीक करून घेतलेलं आहे मी. आता थोडंसं शेंगदाणे यामध्ये मी ठेवलेले आहेत आणि आता यामध्ये आपण गूळही बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी गूळही घेतलेला आहे. आता हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता यामध्ये आपण गूळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते तेही घालणार आहोत. मी अगोदर शेंगदाणे पूर्ण बारीक करून घेतलेले होते, बारीक म्हणजे जाडसर असे. आणि थोडेसे मुठभर आपण शेंगदाणे तळात ठेवलेले होते आणि त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालून बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला. आता यामध्ये आपण अख्खे तीळ घातलेले आहेत, वाटीत काढून घेतलेले होते ते. आता तूपही घालणार आहोत. त्यातलं थोडंसं तूप आपण आता वाटीमध्ये ठेवणार आहे. लागलं तर आपण परत घालायचं आहे यामध्ये.
तुम्ही बघू शकता आता छान असं मिक्स करून घेऊया हे सगळं हाताने. तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं सगळं मिक्स झालेलं आहे. राहिलेला होता तोही गूळ आता यामध्ये घालूया. छान असं मिक्स करूया आणि लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता परत आपण हे मिक्स करून घेऊया आणि याचे आपण लाडू वळून घेणार आहोत. आता या मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सोपे असे लाडू आहेत हे वळण्यासाठी सुद्धा. हे लाडू करायलाही सोपे आहेत. तुम्ही बघू शकता पाक करण्याचं टेन्शन नाही, पाक बिघडण्याचंही काही टेन्शन नाही. अगदी नवीन कोण शिकणार असेल तर त्यांनाही सहज असे वळता येतील आणि गडबडीच्या वेळी आपल्याला हळदी कुंकवासाठी लाडू पटकन असे होऊन जातात. हे तुम्ही बघू शकता मला फक्त अर्धा तास लागलेला आहे लाडू बनवण्यासाठी. तीळ भाजून शेंगदाणे भाजून थंड होऊन लाडू वळण्यासाठी फक्त अर्ध्या तासामध्ये हे आपले लाडू तयार झालेले आहेत. छान असे तिळगुळाचे लाडू तुम्हीही करून बघा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.